संतांच्या रचनांचं ईशसंवाद, लोकसंवाद आणि आत्मसंवाद असं सर्वसाधारण वर्गीकरण करता येईल. आत्मसंवादी अभंगांमधनं संतांनी कठोर आत्मपरीक्षण केलं. फजित खोर मना किती तुझं सांगू, फजित खोर मना किती तुझं सांगू, नको कोणा लागू मागे मागे. स्नेहवादे दुःख जडलेसे अंगी, निष्ठुर हे जगी प्रेम सुख. निंदा स्तुती कोणी करो दया माया, न धरी चाड या सुख दुःखे. तुका म्हणे मना पाहे विचारून, तुका म्हणे मना पाहे विचारून, होई रे कठीण वज्र आयसे. संत या मनाला कधी चुचकारतात, कधी निर्भत्सना करतात. मन आणि वासना ही जोडी नामदेवांनाही फोडायची आहे. ते नाना प्रकारे मनाला समजावतात, क्षणिक सुखाला बळी न पडण्याचा सल्ला देतात. एकदा मन निश्चयी बनलं की मोक्ष दूर नाही हे त्यांनी ओळखलं होतं. मन हे नाठाळ घोड्यासारखं आहे. त्याच्यावर स्वार होणं फार कठीण, तेव्हा त्याला निर्धारपूर्वकच हाताळायला हवं, अशीच संतांची धारणा होती. 800 वर्ष ओलांडून गेली तरी नामदेवांनी मनाला केलेला हा जीवघेणा प्रश्न आजही आपल्याला अस्वस्थ करतो. क्षण एक मना बैसोनी एकांती, विचारी विश्रांती कोठे आहे.